इथं पुरुषांच्या वास्तविक जीवनात अप्सरा नावाची फक्त पेन्सिलच असते. बाकी सगळे अंधश्रद्धाचे. त्याच्यामुळे काय तीच पेन्सिल आणायला आपण सकाळ सकाळ काळं तोंड घेऊन गेलो होतो डायरेक्ट दुकानदाराला म्हणलं आपल्याला बी एक अप्सरा द्या. पण काय दुकानदाराने बी आपल्याला नाहीच म्हणलं भाऊ. ते म्हणला अप्सरा तर नाहीये म्हणला, पण तुम्ही हे डोम्स घेऊन जा. मग काय त्याच्यावरच काम चालून आपण डायरेक्ट आलो रूमला. यायला म्हणलं बाद झालं, आता चला म्हणलं कॉलेजला जाता जाताच आठवलं एक सबमिशन आहे आपलं. मग काय डायरेक्ट पोहोचलो आपण प्रिंटरमध्ये, म्हणजे झेरॉक्सच्या दुकानात. तिथं त्यांचं कामाचं स्पीड बघता यायला म्हणलं आपल्याला कधी जमायचं असं काम. आपण हातात घेतलं तर बघा हे दमादमानी याला चला बा म्हणलं हे काम होतच राहीन. आपण डायरेक्ट जाऊ कॉलेजला आलो, मस्तपैकी कॅम्पसचं दर्शन घेतलं भाऊ. कॅम्पसचं दर्शन घेतलं, डायरेक्ट आतमध्ये आलो, गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि रांगोळी पाहिल्यावर कळलं भाऊ आपलं आलं भाऊ शिक्षण. चला म्हणलं आलोय तर प्रॅक्टिकल बी करून घेऊ. डायरेक्ट पोहोचलो प्रॅक्टिकल लॅबला. इलेक्ट्रॉनिकचं प्रॅक्टिकल होतं. वायर कशा जोडीत होते आणि कुठं जोडीत होते आपल्याला तर काहीच मिळ नव्हता लागत, नुसतं आपलं बघायचं काम होतं. जाऊ दे म्हणलं प्रॅक्टिकल झाल्या आपण डायरेक्ट पोहोचलो खालच्या फ्लोअरला, म्हणजे तिथंच काहीतरी प्रोग्राम चालू होता. तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या, मग आपल्याला कमेंटमध्ये सांग. एकंदरीत हे तिन्ही गाणे बघून आपल्याला आधी वाटलं चला इथून कल्टी मारू. मग काय डायरेक्ट निघलो रूमकडे. रूमला आल्या डबा चहा पेलो. तसं पोरांचं नियोजन होतं बाहेर प्यायचं, पण आपणच म्हणलं प्या बा. मग काय संध्याकाळी भारत वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच बघितली. भारत जिंकली, मनाला शांती वाटली. झोपून घेतलं आपण. काय तुम्ही बी घ्या झोपून.